समारंभामध्ये आपण सगळेजण मनापासून ज्यांचा सत्कार करण्याकरता एकत्रित झालो आहोत आणि ज्यांचा आज 90वा वाढदिवस, जीवनाचे यशस्वी 90 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेली आहेत, असे आदरणीय ज्येष्ठ संपादक S.K. कुलकर्णी, पुण्याच्या महापौर आदरणीय श्रीमती मंजुषाताई नागपुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आदरणीय S.K. कुलकर्णी यांनी वयाचे 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत. हे आपल्या सगळ्यांकरता एक अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. पण वयाची 90 वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या समाजात काही कमी नाही आहे. ही 90 वर्ष पूर्ण करत असताना विशेषतः लोकमान्य टिळकांनी जे सांगितलं की एखादा माणूस जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि ते खऱ्या अर्थाने कुलकर्णी साहेबांना लागू. पत्रकारितेबद्दल फार काही बोलण्याची मी बोलणं बरोबर पण नाही, आणि सत्य बोलणं कधी कधी योग्यही होत नाही. त्यामुळे न बोलणं हाच उत्तम उपाय आहे. वर्तस्थ पत्रकारिता आणि व्यावसायिक पत्रकारिता हे दोन पत्रकारांचे अंग आहेत. अर्थात राजकारणातही ते आहे, समाजकारणात पण हे आहे, आणि एकंदरीत समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये इरोजनची प्रोसेस मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे ते काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या राहील याची खात्री नाही. अशा स्थितीमध्ये कुलकर्णी साहेबांच्या जीवनाचा जो वैचारिक वारसा आहे, त्यांची जी कटिबद्धता, कमिटमेंट मूल्यांशी आहे, विचाराशी आहे, ती जास्त महत्त्वाची आहे. एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलं आहे की पर्स आणि पर्सनमध्ये पर्सन महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाचा आहे. पर्सन आणि पार्टी म्हणजे संघटन, या संघटन महत्त्वाची आहे, आणि पार्टी आणि फिलॉसॉफी म्हणजे विचारधारा, यात विचार महत्त्वाचे आहेत. विचाराबद्दलची प्रामाणिकपणाने विचाराशी कटिबद्धता ठेवणं याचा अभाव सध्या सगळ्या क्षेत्रात आहे. प्रश्न विचार भिन्नतेचा नाही आहे, प्रश्न विचार शून्यतेचा आहे. म्हणजे एखादा विचार आपल्याला पटला नाही तरी पण त्या माणसाच्या विचाराशी तो जो प्रामाणिक असतो त्याबद्दल आपण त्याचा सन्मान करत असतो. पण सध्या जो विचार आहे तो वेगळा आहे. नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट, हे सध्या प्रचलित असणारं तत्व आहे. आणि अशा वादळामध्ये एखाद्या वटवृक्षाप्रमाणे व्रतस्थ रूपाने आपल्या विचाराकरता आणि विचारामध्येही पण समाज प्रबोधन, समाज शिक्षण, समाज संस्कार या आधारावर आपलं कार्य करत राहणं आणि आपल्या विचाराप्रमाणे जे सत्य असेल ते समाजाप्रती पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, हे काम आदरणीय कुलकर्णी साहेबांनी आपल्या जीवनात केलं. सकाळच्या रूपाने आणि केसरीच्या रूपाने जे वैचारिक व्यासपीठामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली, त्यातून नानासाहेब परुळेकरांसारख्यांचा संबंध आला, आणि त्यातून विशेषतः त्यांनी ही व्रतस्थ पत्रकारिता अंगीकारली, आणि त्यामुळे त्यांनी अतिशय कठीण विषयावर अध्ययन करून त्याची योग्य बाजू समाजासमोर मांडली. ज्या ऋग्वेदाबद्दलच्या पुस्तकाचा आता त्यांनी उल्लेख केला होता, खरं म्हणजे हा विषय समजणं अतिशय कठीण आहे, आणि म्हणून ते विषय अभ्यास करणं आणि ते त्या पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे खूप कठीण काम आहे. परंतु एखादी गोष्ट जी आहे, जी समाजाकरता निश्चितपणे गेली पाहिजे आणि समाजासमोर पोहोचली पाहिजे, या भावनेतून ज्यांनी जीवनभर व्रतस्थ पत्रकारिता केली असे फार कमी पत्रकार आहेत, आणि त्यामध्ये कुलकर्णी साहेबांचं नाव आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. राजकीय नेत्यांना अनेक सत्काराच्या कार्यक्रमाला जावं लागतं. सत्कार कोणाचे का होतात हे येणाऱ्यालाही कळत नाही आणि जमणाऱ्यांनाही समजत नाही.
मी आता गाडीत बसलो तो बऱ्याच लोकांचे फोटो लागले होते. तर ते प्रत्येकाच्या वाढदिवसाने फोटो लागले. तर माझ्या बाजूला माझ्या मित्राला विचारलं की कोण आहे ते, म्हणजे मलाही माहिती नाही. म्हणजे आजचा जमाना हा थोडा वेगळा आहे. पण या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, त्याची चिंता नाही करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. आणि पुणे याकरता प्रसिद्ध आहे, मी चांगल्या अर्थाने म्हणतो. त्यांनी सांगितलं की नागपूरची संत्री काही पुण्यात विकणार नाही, पण आजकाल संत्र गोड लागायला लागली आहेत. कारण परिस्थितीनुरूप ते बदलत असतं. नेहमी असं म्हटलं जातं की विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो. नथिंग लाईक सक्सेस. आणि त्यामुळे जीवनामध्ये एकदा यश मिळालं की सगळ्याच गोष्टी लोकांना योग्य वाटतात. पण पराजय जेव्हा होतो त्यावेळी स्वाभाविकपणे पराजयाचा ठिकरा कोणाच्या नावावर काही फोडता येत नाही, कारण कोणी ते घ्यायला तयार नसतं. आणि म्हणून मला एका गोष्टीचं महत्त्व याचं वाटतं की कधी कधी जीवनामध्ये मान सन्मान असतो, प्रतिष्ठा असते, कधी उपहास असतो, अपमान असतो, कधी आपण केलेल्या कामाचं कौतुक असतं, कधी त्याच्यावर टीकाही होत असते. पण याची चिंता न करता आपलं जे कॉन्शियस आहे, आपलं जे मन आहे, ते आपल्याला ज्याप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे आपण आपली गोष्ट मांडणं, परखडपणे मांडणं हे खूप मोठं काम आहे. मी विद्यार्थी असताना विद्वान विदुषी अलू दस्तूर यांचं भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली होती. आणि त्यावेळी त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काडी कचरा आणि मेलेली मासळी जी असते ती प्रवाहाबरोबर वाहत असते, पण जिवंत मासा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. हे त्याच्या जिंदादिलीचं खरं लक्षण असतं. पत्रकारितेच्या या इतिहासामध्ये अनेक चांगले वाईट गोष्टी आहेत, पण त्यामध्ये दीपस्तंभासारखा आपल्या विचाराशी कटिबद्धता ठेवून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार हे जे कार्य आहे ते आयुष्यात कुठल्याही गोष्टीची चिंता न करता एका व्रतस्थ पत्रकारितेच्या रूपाने आदरणीय कुलकर्णीजींनी आपल्या जीवनात त्याचं पालन केलं. हा त्यांच्याबद्दल सगळ्यात आदराचा आणि सन्मानाचं सगळ्यात मोठं आपल्या सगळ्यांच्या मनात असणारी भावना आहे. आणि अशी लोक खूप कमी आहेत. वर्शिप ऑफ द रायझिंग सन, उगवत्या सूर्याला नमस्कार करा, अशी समाजातली प्रचलित प्रथा सांगत असते. पण काही वेळा अशी असतात की देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकारणामध्ये हे जे फास्ट फूड सारखं लवकर यश मिळवणारे खूप लोक येतात आणि जातात, त्यांचा इतिहास फारशी काही नोंद घेत नाही. पण जी व्रतस्थ रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षोनवर्ष लोकांच्या लक्षात राहतं. मला आठवतं, मी विद्यार्थी असताना ज्येष्ठ विचारवंत त्यावेळेचे दत्तोपंत ठेंगडी यांचं भाषण ऐकलं होतं. ते असं म्हणाले होते की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इट्स नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. म्हणजे जो माणूस वैचारिकदृष्ट्या समाजाचा, देशाचा विचार करतो तो प्रॉफिट लॉसचा विचार करत नाही. तो आपलं ज्या प्रामाणिकपणे जे त्याला योग्य वाटतं तो विचार लोकांसमोर मांडत असतो. आणि सुदैवाने महाराष्ट्राला ही परंपरा मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये हे जे विविध प्रकारच्या लोकांच्या कार्याचं मूल्यमापन, महत्त्व महाराष्ट्रात राहून आपल्या कधी लक्षात येत नाही. पण ज्यावेळी आपण महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशात फिरत असतो तेव्हा आपल्या इथल्या सामाजिक परिवर्तनाबरोबर, राजकीय परिवर्तनाबरोबर पत्रकारितापासून असणाऱ्या अनेक क्षेत्रामध्ये मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठा मानून यशाची अपयशाची चिंता न करता, आर्थिक लाभाची नुकसानीची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे आणि सगळ्या क्षेत्राकरता कठीण आहे. राजकारणातही ते कमी होत चाललेलं आहे.
समाजकारणातही कमी होत चाललेला आहे. आणि अशा वेळी आदरणीय एस के कुलकर्णी सारखं जेव्हा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा त्याचं महत्त्व लक्षात येतं. खरं म्हणजे लॉंग टर्नवर पत्रकारितेमधून जी इन्फॉर्मेशन मिळते, जो विचार मिळतो, तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी बऱ्याच वेळा दिल्लीमध्ये असतो, मराठी पेपर येतात माझ्याकडे, पण मी ते सकाळचं ॲग्रो वन पहिल्यांदा वाचतो, कारण त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये कोणी काय प्रयोग केले याची माहिती असते आणि मी शेतीत थोडं बहुत काम करतो, तर त्याच्यातून मला पुष्कळ माहिती मिळते. इन्फॉर्मेशन जी आहे, नॉलेज ही पॉवर आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉवर म्हणजे नॉलेज विथ इन्फॉर्मेशन याकरता प्रभावी माध्यम म्हणजे मीडिया आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस म्हणजे नॉलेज, आणि नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन जर करण्याकरता उपयोगी असेल तर मीडिया आहे. आणि म्हणून आपलं लोकशाही जी आहे ती 4 स्तंभावर उभी आहे. त्यामध्ये लेजिस्लेटिव्ह विंग आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, ज्युडिशरी आहे आणि मीडिया आहे. आणि आजही आपल्याला नॉलेज देणारी, माहिती देणारी, इन्फॉर्मेशन देणारी, लोकप्रबोधन आणि लोकशिक्षणाचं प्रभावी कार्य करणारी सगळ्यात प्रभावी पद्धती कोणती असेल तर ती मीडिया आहे. आणि किती जरी म्हटलं तरी एक लोक अशी आहेत, मोठी मेजॉरिटी, ती सायलेंट आहेत, पण ती चांगल्या गोष्टींची दखल घेणारी आहे. कितीही फास्ट फूडचा जमाना आला तरी ऑथेंटिक आणि ज्युनाईन फूड खाणारे लोक जे असतात त्याचंच कौतुक होतं, फास्ट फूडचं नाही होत. शॉर्टकट मारणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण शॉर्टकट कट यू शॉर्ट. कुलकर्णी साहेबांनी खरं म्हणजे अनेक विषय असे आहेत त्याच्यावर ते लिहू शकले असते, पण त्यांनी पत्रकारितेमध्ये ज्या ज्या विषयावर, पत्रकारितेच्या विशेषतः जर्नलिझम डिपार्टमेंटमध्येही पण जे काम केलं त्यातही त्यांच्या मनात कमिटमेंट ही होती की या देशात लोकशाहीचं रक्षण करणारी ही पत्रकारांची पिढी आहे, ही प्रगल्भ, जबाबदार, लोकाभिमुख आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला आणि समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याकरता किती उपयोगाची ठरली पाहिजे या विचारातून त्यांनी ती घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे प्रत्येक विषयावरचं जे लेखन केलं त्यातून तो विचार लोकांसमोर जावा, प्रभावीपणे जावा. मतभिन्नता आहे, असली पाहिजे समाजात, कारण ते लोकशाहीचं जिवंत लक्षण आहे, पण मतभिन्नतेमध्ये पण शेवटी निर्णय झाले पाहिजेत. म्हणजे टीका म्हणून घेऊ नका, पण मला आठवतं की मी खरं म्हणजे पुण्यावर कधी अन्याय नाही केला, पण नागपूरला मेट्रो सुरू झाली आणि पुण्यात सुरू नाही झालं काम. आता पुण्यात सुरू झालं नाही तर त्याची स्वाभाविकपणे टीका देवेंद्रजी मी दोघं नागपूरचे होतो. आता मी काही पुण्याचा विरोध होतो, मुंबई पुणे हायवे कसा बांधला असता, पण त्यावेळी टीका झाली की हे काही त्यांचं पुण्याकडे लक्ष नाही. आता काही लोकांचं जेव्हा असं आलं तेव्हा मी त्यावेळी सातत्याने त्यावेळेचे खासदार गिरीश बापट सगळे लोक मला नेहमी हा एअरपोर्ट एक्सपान्शन आणि मेट्रोचं काम हे 2 विषय अटकलेले होते. आणि त्यावेळी गिरीश आणि त्याच्यावेळी शिरोळी पण मला वारंवार सांगायचे, आमदारही सांगायचे. आणि म्हणून मग एक दिवस खूप मिटिंगा झाल्या. एअरपोर्टची जागा तर मी मिळवली. ते एअरफोर्सचे चीफ ऑफ द एअरफोर्स होते, त्यांना मी म्हटलं आप तो ऐसे बिहेव कर रहे कि आपके बाप ने जहांगीर में आपको जमीन दी, ऐसी बात कर रहा हूँ. मैं कोई अपने घर के लिए नहीं मांग रहा, आपको दिखता नहीं क्या, म्हटलं या कैसा एअरपोर्ट है, एसटी स्टँडचं भी बेकार हुआ है. मग त्यांना मी चंदीगडमध्ये पर्यायी जागा दिली आणि पुण्याचा एअरपोर्ट क्लिअर झाला. मला खूप आनंद होतो की तो क्लिअर झाला. पण त्यावेळी जेव्हा मी मेट्रो करता बसलो होतो तेव्हा सगळेच लोक होते, शरद पवार साहेब होते, अजित पवार होते, सगळे खासदार, आमदार होते, मंत्री होते. आणि बैठकीत 1.5 तास वाद सुरू होता. टनेल कुठे करायची, खालून न्यायची की वरतून न्यायची. तर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर एकमत काही होत नव्हतं. तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की जेवढी कॅपिटल कॉस्ट वाढते तेवढा तिकिटाचा दर वाढतो. तुम्ही जेव्हा टनेल करा म्हणता हे म्हणणं सोपी आहे, पण त्याच्यावर जर कॅपिटल कॉस्ट होऊन त्याचं तिकीट वाढलं तर लोकांना परवडलं पाहिजे ना. पण कोणी ऐकायच्या मूडमध्ये नव्हतं.
शेवटी बैठकीत मी सांगितलं तुमचं शहर हात जोडले आणि म्हणजे तुमचं शहर विद्वानाचं शहर आहे. तुमच्या विद्वत्तेला मी अभिवादन करतो आणि तुमची विद्वत्ता अशीच वाढत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता मला तुमचं काही ऐकायचं नाही, कारण मी सरकार आहे आणि आता तुमचं ऐकलं. ही अलाइनमेंट फायनल झाली. उद्यापासून काम सुरू होणार. तुम्हाला ज्याला पटलं त्याचंही ठीक, नाही पटलं त्याचंही ठीक. पुन्हा या विषयावर बोलायचं नाही. विषय संपला, बैठक संपली, रेकॉर्ड तयार झाले आणि काम सुरू करा. म्हणजे दीक्षितानं सांगितलं उद्यापासून काम सुरू करा आणि काम सुरू झालं. खरं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्णय पण झाला पाहिजे आणि गुणात्मक उद्दिष्टांकरता योग्य विचार आणि विजन पण असली पाहिजे. आणि त्याच्यामधल्या प्रामाणिक मतभेदाचा बद्दल आपण सन्मान पण केला पाहिजे. आपल्या देशात मतभिन्नता असली पाहिजे पण मनभेद असता कामा नये असं अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं आहे. आणि विचार भिन्नता हे लोकशाहीमध्ये उत्तम आहे, काही हरकत नाही. एखाद्याने विरोध केला तर केला, काय बिघडलं, त्याचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून नेहमी मी माझ्या एकदा निवडणुकीत असताना मला एकाने सांगितलं की मी त्या एका अशा मूडमध्ये होतो की आपण आता कॉम्प्रोमाइज नाही करते विचाराशी. त्यावेळी महाराष्ट्रात जातीवर बरेच आंदोलनं वगैरे सुरू होती. तर मी एका भाषणात सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. तर मी म्हटल्यावर मला लगेच कानात सांगितलं त्याचे परिणाम करणार, सोड परिणाम आला तर येईल निवडून, नाही तर नाही येणार. म्हटलं ज्याला जरूरत आहे त्याला मला मत द्या, नसेल द्या तर नका देऊ. जो देईल त्याचंही काम करीन, जो देणार नाही त्याचंही काम करीन, पण चालीन माझ्याच विचाराने. मला जे योग्य वाटलं तेच करीन, तुम्हाला वाटलं ते करणार नाही. पटलं तर मत द्या, नाही तर नका देऊ. मी 3 वेळा निवडून आलो आणि मला पटलं हे की आपल्या विचाराशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. कॉम्प्रोमाइज नाही करायचं म्हणजे आपली रिजिडिटी नाही आहे. आयदर यू कन्व्हिन्स मी ऑर कन्व्हिन्स बाय मी. आणि योग्य असेल ते स्वीकारत आपण पुढे गेलं पाहिजे. जे समाजाच्या हिताचं आहे, जे गरीब माणसाच्या हिताचं आहे, त्याच्याकरता आपल्याला पुढे गेलंच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे जी प्रेरणा मिळते ती कुलकर्णींसारख्या जीवनातून मिळते. कदाचित त्यांना अनेक पत्रकारांना आजकाल, मला एक पत्रकार माझ्या काळामध्ये होते, मी महाराष्ट्रात मंत्री असताना ते पत्रकार म्हणायचे पण ते खरे पत्रकार नव्हते. त्यांच्यावर 2 मर्सिडीज गाड्या होत्या आणि ते राईट ऑफ इन्फॉर्मेशनमधून माहिती विचारायचे आणि अधिकारी ब्लॅकमेल व्हायचे. तर मी त्यावेळी ते मराठा सेवा संघाचे खेडेकर साहेब होते. ते माझ्याकडे त्यांचा माझ्यावर फार प्रेम आणि विश्वास होता. ते एक दिवस मला म्हणाले हे असा त्रास देत होता. मी म्हटलं मी काय सांगू म्हटलं खेडेकर साहेब, तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी आहात, तुम्हाला कळत नाही का म्हटलं. एक दिवस दरवाजा बंद करा, आता म्हटलं कार्यक्रम फक्त रक्त नका निघू देऊ म्हटलं. म्हणून म्हणजे कसं म्हटलं माझ्या गुरूंनी सांगितलं की एखादं काम समाजाच्या हिताचं असेल आणि योग्य असेल तर कायदा हातात घेणं चुकीचं नाही. आता याचं तोंड बंद का दुसरा मार्ग नाही म्हणलं तुम्हाला. त्यांनी तसंच केलं. त्याची पुन्हा बंद झालं लिहिणं, लोकांना ब्लॅकमेलिंग करणं. त्यामुळे कधी कधी सर्व प्रकारची लोक सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. पण सत्कार याकरता आहे आणि तो भविष्यातल्या पत्रकारांकरता मार्गदर्शक आहे की कुलकर्णी साहेबांसारखं जीवन जे आहे असं आदर्श, सिद्धांतनिष्ठ, विचारनिष्ठ आणि समाज आणि लोकहिताकरता कुठल्याही परिणामाची पर्वा न करता व्रतस्थ पत्रकारितेच्या मूल्यांकरता जीवनात काम करत राहणं या त्यांच्या गुणाचा आजचा सत्कार आहे. मला जेव्हा कार्यक्रमाला बोलावलं तेव्हा मला जेव्हा ही सगळी माहिती, थोडी बहुत माहिती होती, माझा एवढा संबंध नव्हता आला, पण म्हटलं मला का बोलवता, काय कार्यक्रम आहे. जेव्हा मला त्यांच्याबद्दलची माहिती कळली तेव्हा मला अतिशय आनंद झाला की एका व्रतस्थ पत्रकाराचा 90 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आपण सत्कार करायचा आहे. आणि म्हणून अतिशय आनंदाने मनापासून या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं, याचा मला खूप खूप आनंद आहे. मी आदरणीय एस के कुलकर्णी साहेबांना त्यांच्या या पत्रकारितेच्या जीवनामध्ये नक्कीच त्यांच्या जीवनात त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचं अनुकरण पत्रकारिता करताच नाही, पत्रकारांकरता नाही, पण समाजाकरताही पण बोधप्रद आहे. त्याचं अनुकरण निश्चितपणे समाजात करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण जरूर करू. त्यांना
100 वर्ष अशीच त्यांनी यशस्वी पूर्ण करावी आणि त्यांच्या हातून असंच लिखाण सतत त्यांच्या हातून त्यांनी लिहित राहावं की जे समाजाला जागवणारं, समाजाला घडवणारं, समाजाला मार्गदर्शन करणारं एक विचाराधिष्ठित विचारचिंतन असंच त्यांच्या लेखणीतून नेहमीपणे येत राहावं आणि ही शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला माझ्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला. खरं म्हणजे मी आज बऱ्याच दूर गेलो होतो, परंतु नागपूरहून आलो आणि पुन्हा नागपूरला मला जायचं आहे आणि त्यामुळे थोड्या याच्यात सगळा टाईम टेबल थोडासा चुकला. आपल्या सगळ्यांना त्रास झाला, कुलकर्णी साहेबांनाही त्रास झाला. नाही, उशीर झाला. हात जोडून आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा कुलकर्णी साहेबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.